नगरविकास विभागामध्ये सुरू असलेल्या कथित उधळपट्टीला मुख्यमंत्री चाप लावणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांची अत्यंत बारकाईनं नजर असल्याची सूत्रांची माहिती आहे। या खात्यातल्या संदर्भात जर मोठे निधी मागितले गेले तर त्या संदर्भातली फाईल ही आता थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे मोठ्या निधीसाठी आता मुख्यमंत्र्यांची मंजुरी लागणार आहे की काय अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या कथित उधळपट्टीला मुख्यमंत्री फडणवीसांनी चाप लावण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यानुसार विविध योजनांमधल्या कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती नगरविकास विभागातल्या सूत्रांकडून मिळते आहे। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बाळासाहेब यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे। नाही, त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही। फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। ही आपण तयार केलेली एक बातमी आहे, पण त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही। त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करत आहेत, महायुती म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही, असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।